मुलांनो, मागील तासाला आपण वर्गसमीकरणांची मुळे आणि सहगुणक यामधील संबंध अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए आणि अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए या वर्गसमीकरणांची मुळे आणि सहगुणक यामधील संबंधावर आधारित उदाहरणांचाही सराव केलेला आहे. आज आपण हा जो आपला टप्पा सुरू आहे या टप्प्यावरील महत्त्वपूर्ण स्वरूपाचा जो घटक आहे त्यातला हा महत्त्वपूर्ण मात्र छोटासा घटक, समीकरणांच्या बाबतीत वर्गसमीकरणांची मुळे दिलेली असतील तर आपल्याला वर्गसमीकरण तयार करता यायला पाहिजे. बघा, मग हा जो घटक आहे तो अवयव पद्धतीच्या अगदी विरुद्ध आहे किंवा पूर्णवर्ग पद्धत, सूत्र पद्धत यांच्या अगदी विरुद्ध आहे असं म्हणायला हरकत नाही. अवयव पद्धतीमध्ये आपल्याला समीकरण दिलेलं असतं, त्या समीकरणाला सोडवून आपण मुळं शोधतो. आता उलटं काम करायचं. वर्गसमीकरणांच्या मुळांच्या किमती म्हणजे अल्फा बीटाच्या किमती तुम्हाला दिलेल्या असतील, तयार उत्तर दिलेली असतील, उकली दिलेली असतील, म्हणजेच मुळं दिलेली असतील, तर त्यावरून आपल्याला वर्गसमीकरण सुद्धा मिळवता येतं की जे मूळ समीकरण असते. याचा अर्थ वर्गसमीकरण सोडवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यांना आपण मुळं मिळवतो. इथं मात्र मुळांच्या किमती तुम्हाला दिलेल्या असतील, त्यावेळी वर्गसमीकरण कसं मांडायचं, कसं मिळवायचं हे आता या छोट्याशा घटकाच्या माध्यमातून आपण अभ्यासूया. बघा, वर्गसमीकरणांच्या बाबतीत वर्गसमीकरणांची मुळे दिलेली असतील तर वर्गसमीकरण मिळवत असताना जनरल फॉर्मॅट आपल्याला तयार करायचं आहे, सामान्य रूप आपल्याला तयार करायचं आहे. वर्गसमीकरणांची जी मांडणी आहे त्यामध्ये नेमकं काय असते, तो सामान्य फॉर्मॅट मिळवण्यासाठी आपण सामान्य रूपातच ते सूत्र जे आहे, वर्गसमीकरणांचं सामान्य रूप जे आहे ते आपण पहिल्यांदा मिळवूया. यासाठी समजूया अल्फा आणि बीटा ही एक्स या चलातील वर्गसमीकरणांची मुळे आहेत. अल्फा आणि बीटा ही एक्स या चलातील वर्गसमीकरणांची मुळे आहेत. मग आता अवयव पद्धतीतली पायरी आपल्याला आठवत असेल, त्यामध्ये त्या पायरीकडे आपल्याला जायचं आहे. एक्सची पहिली किंमत अल्फा किंवा एक्सची दुसरी किंमत बीटा. आता अल्फा आणि बीटाच्या जागेवर एव्हाना इतर वेळेला आपल्याकडे अंक असतात, इथं आपण सामान्य रूपात सोडवत असल्यामुळं एक्सची पहिली किंमत अल्फा आणि एक्सची दुसरी किंमत म्हणजे दुसरं मूळ बीटा. ठीक आहे. आता हे जर पुढं सोडवायचं म्हटलं तर अल्फा डाव्या बाजूला जाईल, बीटा डाव्या बाजूला जाईल आणि उजवी बाजू किती होईल? 0. एक्स वजा अल्फा बरोबर 0 किंवा एक्स वजा बीटा बरोबर 0. आता ही पायरी कोणती आहे आपल्या लक्षात आली असेल. अवयव पद्धतीनं समीकरणं सोडवत असताना या प्रकारच्या पायऱ्या आपल्याला शेवटच्या टप्प्यांमध्ये आढळतात. इथं आपण त्या पायऱ्या उलट्या सोडवत चाललोय असा त्याचा अर्थ होईल. ठीक आहे. पुढं काय करता येते, या दोन राशींची किंमत जर 0 असेल, एक्स वजा अल्फाची किंमत तरी 0 किंवा एक्स वजा बीटाची तरी 0 किंमत 0, याचा अर्थ एक्स वजा अल्फा आणि एक्स वजा बीटा या दोन्हींचा गुणाकार एकत्रित आपण 0 मांडू शकतो. म्हणजेच एक्स वजा अल्फा दुसऱ्या कंसात एक्स वजा बीटा बरोबर 0. आता याला पुढं सोडवायचं म्हटलं तर दोन कंसांचा गुणाकार कसा होईल? पहिल्या पदाला गुणलं एक्स वर्ग होईल. दुसऱ्या कंसातल्या पहिल्या पदाला गुणलं तर एक्स अल्फा होईल, म्हणजेच ऋण एक्स अल्फा होईल. त्याच्यानंतर दुसऱ्या पदानं पहिल्या पदाला गुणायचं म्हणलं, दुसऱ्या कंसातल्या दुसऱ्या पदानं पहिल्या कंसातल्या पहिल्या पदाला, तर एक्स बीटा होईल, म्हणजे ऋण एक्स बीटा. आणि ऋण अल्फा आणि ऋण बीटाचा गुणाकार धन अल्फा इंटू बीटा होईल. तो गुणाकार या पद्धतीनं आपल्याला मांडता येईल. एक्स वर्ग पहिल्याला गुणलं एक्स वर्ग, त्याच्यानंतर दुसऱ्या कंसातल्या पहिल्याला गुणलं ऋण अल्फा एक्स, परत बीटाचा दुसऱ्या कंसातला जो बीटा आहे त्याचा पहिल्या कंसातील दोघांशी गुणाकार ऋण बीटा एक्स अधिक ऋण अल्फा आणि ऋण बीटा यांचा गुणाकार धन अल्फा इंटू बीटा, दोन कंसांचा गुणाकार इथं सरळ केला आहे. याचाच अर्थ मुलांनो एक्स वर्ग. आता यातनं काय केलं, कॉमन काढलं. समजा मधलं जे राशी आहे ऋण ए एक्स आणि ऋण अल्फा एक्स आणि ऋण बीटा एक्स, याच्यामध्ये आपल्याला एक्स कॉमन दिसते,
याशिवाय ऋण चिन्ह सुद्धा दोन्हींमध्ये सामायिक आहे. तेच बाजूला जर काढलं तर मांडणी कशी होईल? एक्स वर्ग कंसात अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा इंटू बीटा बरोबर 0. लक्षात आलंय का बघा सर्वांच्या? हा आपल्या वर्ग समीकरणाचा सामान्य फॉर्मॅट झाला. अल्फा आणि बीटा ही मुळं इंग्रजी अक्षरं वापरून हा सामान्य रूपातला फॉर्मॅट झाला. कोणतंही समीकरण, वर्ग समीकरण हे या रूपात असते. लक्षात येते का बघा? हे आपण शब्दात मांडण्याचा प्रयत्न करूया. म्हणजेच अल्फा आणि बीटा ही मुळे असणारे ते वर्ग समीकरण आहे. सामान्य रूप आपल्याला असं लिहिता येईल, एक्स वर्ग वजा कंसात काय आहे? कंसात काय आहे? अल्फा अधिक बीटा. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा म्हणजे मुळांची बेरीज. आणि पुढं काय आहे बघा बरं? अधिक अल्फा इंटू बीटा म्हणजे मुळांचा गुणाकार. एक्स वर्ग वजा मुळांची बेरीज कंसाच्या बाहेर एक्स अधिक मुळांचा गुणाकार बरोबर 0. या सूत्राने कोणतंही वर्ग समीकरण मुळं दिली असता आपल्याला मांडता येऊ शकतं. आता याचं बारकाई निरीक्षण केल्यानंतर आपल्याला गरज कशाची आहे? मुळांची गरज आहे. अल्फा आणि बीटा आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला वर्ग समीकरण बनवून देतो. सामान्य रूप काय आहे? पुन्हा एकदा वाचा. अल्फा बीटा इंग्रजी अक्षर वापरून तरी लक्षात ठेवा, किंवा मराठी शब्द मुळांची बेरीज, मुळांचा गुणाकार हे शब्द वापरून तरी ते लक्षात ठेवा. म्हणजे मुळं जर दिलेली असतील, मुळांच्या किमती दिलेल्या असतील, तर हाच फॉर्मॅट वापरून तुम्ही काय करायचं आहे? वर्ग समीकरण निर्माण करायचं आहे. लक्षात येते का बघा? एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा कंसात कंसाच्या बाहेर एक्स अधिक अल्फा इंटू बीटा. याचा अर्थ काय आहे? एक्स वर्ग वजा कंसात मुळांची बेरीज असते कंसाच्या बाहेर एक्स अधिक मुळांचा गुणाकार असतो बरोबर 0. या सूत्रानं कोणतंही वर्ग समीकरण आपल्याला तयार करता येतं. तुम्हाला उदाहरणांच्या बाबतीत सुद्धा वर्ग समीकरणांची मुळे या पद्धतीनं दोन किमती दिलेल्या असतात. त्यातल्या पहिल्याला अल्फा माना, दुसऱ्याला बीटा माना. मुळांची बेरीज निश्चित करा, मुळांचा गुणाकार निश्चित करा आणि या फॉर्मॅटमध्ये थेट ते भरून टाकायचं. बघूया मग आपण उदाहरणं. उदाहरणातलं पहिले एक उदाहरण दिले बघा छोटंसं. ज्या वर्ग समीकरणांची मुळे ऋण 3 व ऋण 7 आहेत असे वर्ग समीकरण तयार करा. मुळांच्या किमती दिल्या आहेत. मग ते मूळ समीकरण काय असेल ते आता आपण मिळवू शकतोय. बघा, यातल्या पहिल्या मुळाला काय म्हणणार तुम्ही? अल्फा. आणि दुसऱ्या मुळाला काय म्हणणार? बीटा. समजूया अल्फा बरोबर ऋण 3 आणि बीटा बरोबर ऋण 7 आहे. अल्फा ऋण 3 आहे तर बीटा ऋण 7 आहे. मुळांची बेरीज अल्फा अधिक बीटा बरोबर काय होईल? अल्फाची किंमत आहे ऋण 3 अधिक बीटाची किंमत आहे ऋण 7. धनचिन्ह अविकारक असते आणि म्हणून पुढची पायरी काय होईल? ऋण 3 ऋण 7 म्हणजेच काय झाला? ऋण 10. अल्फा अधिक बीटा मुळांची बेरीज किती आली इथं? ऋण 10. आता काय शोधायला पाहिजे? मुळांचा गुणाकार अल्फा इंटू बीटा. अल्फा गुणले बीटा बरोबर ऋण 7 गुणले ऋण 3 गुणले ऋण 7. समान चिन्हांचा गुणाकार धन येतो, 7 21. म्हणून अल्फा गुणले बीटा किती मिळाला? 21. आता मुलांनो, अल्फा अधिक बीटा मुळांची बेरीज ऋण 10 तुम्हाला माहिती आहे. अल्फा इंटू बीटा मुळांचा गुणाकार 21 तुम्हाला माहिती आहे. याच्या खाली आपण काय करणार? सामान्य रूप मांडणार. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा कंसाच्या बाहेर एक्स अधिक अल्फा इंटू बीटा बरोबर 0. भरूया किमती आता ह्याच्यामध्ये. लाल छटेने जे सामान्य रूप आपल्याला दाखवले त्याच्यामध्ये किमती भरल्या की वर्ग समीकरण लगेच मिळतं. बरोबर एक्स वर्ग वजा, आता इथं वजा चिन्ह कोणतं आलं? बाहेरचं. आपल्या सामान्य रूपातलं ते ऋण चिन्ह आहे, लक्षात घ्या. वर जे सामान्य रूप तुम्हाला दिसते त्यामधलं ते ऋण चिन्ह आहे. आणि अल्फा अधिक बीटाची किंमत ऋण 10 आहे, ऋण 10 आहे म्हणून ती कंसात मांडलेली आहे. एक्स वर्ग वजा कंसात वजा 10 कंसाच्या बाहेर एक्स अधिक अल्फा इंटू बीटा किती आहे? 21 बरोबर 0. आता परत पुढची पायरी सोडवत असताना एक्स वर्ग वजा परत कंसात वजा आहे, समान चिन्हांचा गुणाकार धन. यानुसार समीकरण काय बनेल? एक्स वर्ग अधिक 10x अधिक 21 बरोबर 0. मुलांनो, या पद्धतीनं कोणत्याही वर्ग समीकरणाच्या बाबतीत मुळं जर तुम्हाला दिलेली असतील तर सामान्य रूप एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा कंसात कंसाच्या बाहेर एक्स अधिक अल्फा इंटू बीटा बरोबर 0
या फॉर्मॅटचा वापर करून तुम्ही मुळांच्या केवळ किमती दिलेल्या असतील तर आपल्याला वर्ग समीकरण मिळवता येतं. आपण उलटा पण याचा ताळा करू शकतो. म्हणून एक्स वर्ग अधिक 10x अधिक 21 बरोबर 0 हे समीकरण जर तुम्ही अवयव पद्धतीनं सोडवलं तर तुम्हाला -3 आणि -7 याच उकली मिळतील. हीच मुळं तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही चेक करू शकता. एक्स वर्ग अधिक 10x अधिक 21 बरोबर 0 हे समीकरण अवयव पद्धतीने जर सोडवलं तर मिळणारी उत्तर काय असतील? -3 आणि -7 असतील. लक्षात आलाय का बघा? घटक छोटासाच घटक होता, तो आज आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तुम्हाला सरावासाठी पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 48 वर कृती क्रमांक 1 आणि कृती क्रमांक 2 अशा 2 छोट्याशा कृतींचा सराव करा आणि मग सराव संचातील या घटकाशी संबंधित राहिलेली जी उदाहरणं आहेत 2.5 मधली तीही तुम्ही सोडवायची आहेत. तुम्ही पाठ काय करून ठेवायचा या घटकासाठी? मुळे दिली असता वर्ग समीकरण मिळवण्यासाठी सामान्य रूप कोणतं? कोणता फॉर्मॅट? कोणतं सूत्र आहे? एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा कंसाच्या बाहेर एक्स अधिक अल्फा इंटू बीटा बरोबर 0. आणि शब्दात जर आवश्यकता वाटली तुम्हाला लिहायची तर कसं लिहाल? एक्स वर्ग वजा कंसात मुळांची बेरीज कंसाच्या बाहेर एक्स अधिक मुळांचा गुणाकार बरोबर 0. हा फॉर्मॅट वापरून तुम्ही कोणत्याही मुळांच्या बाबतीत जर मुळे दिलेली असतील तर वर्ग समीकरण तयार करू शकता. की मात्र याच्यासाठी तुम्हाला अल्फा अधिक बीटा अगोदर शोधून घ्यावा लागेल. अल्फा इंटू बीटा तो पण मांडून घ्यावा लागेल, शोधून घ्यावा लागेल आणि मग सामान्य रूपात ठेवून तुम्ही काय करायचं आहे? वर्ग समीकरण मिळवायचं आहे. आजच्या या छोट्याशा घटकासाठी इतकंच. आपण या घटकाचा बारकाईनं अभ्यास करू, व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून हा घटक समजून घ्यायचा आहे. धन्यवाद.